सकाळ सकाळीच मित्राचा फोन आला म्हणे गाडीतलं पेट्रोल संपलंय, पेट्रोल टाकून आण नाही तुझी गाडी घेऊन ये म्हणे. अरे म्हणलं काय चिरकुट धंदे म्हटलं सोड ना म्हणलं. आता आपल्या गाडीत पेट्रोल टाकून आणायचं म्हटल्यानंतर मग काय विषय अवघड आहे. मग ठीक आहे म्हटलं तर तुझ्या घरी म्हणलं. त्याच्या घरी गेलो, त्याचं घर बघितल्यानंतर घर मला चांगलं आवडलं. बायला म्हटलं असं घर आपलं पाहिजे राव म्हटलं, किती मस्त घर आहे. त्याच्यानंतर मग ठीक आहे म्हणलं, रात्री चांगला जोरात पाऊस पडला होता. मग जरा घराच्या गच्चीवर जाऊन पाहिलं तर इकडे एकदम हिरवगार आणि चांगलं पाणी साचलेलं होतं. म्हटलं वाव किती मस्त पाऊस पडला होती. त्याच्यानंतर मग काय त्याचं घराचं बांधकाम चालू होतं. मग ते चाईने सांगितलं आम्हाला काय तुम्ही चाललेच बाहेर तर म्हणून पूजेचं सामान घेऊन या. म्हटलं आता पूजेचं सामान आणायचं म्हटलं तर गाडी आपलीच घेऊन जावं लागेल म्हटलं. आणि गाडीचं एक तर माझ्याच पेट्रोल कमी म्हटलं, आपली गाडी कुठं घेऊन येणार म्हटलं. नंतर कोण पेट्रोल टाकन, एक तर मीच कंगाल माझ्याच्यात पैसे नाही म्हटलं. तुमचीच गाडी घेऊन जातो म्हटलं, स्कूटी म्हटलं नवीन गाडी आहे तेवढं चक्करही मारणं होती म्हटलं. तुमचं पूजेचं सामान बी आणलं होतं म्हटलं. म्हणून काय मग काय त्यांची नवीन गाडी म्हटलं. मग चला म्हटलं भाऊ कुठं आपल्या गाडीतलं पेट्रोल जातं म्हटलं. एक तर आपलं कोणी पैसे देत नाही काही नाही म्हटलं, कोणाला हे काम ऐकत बसं. ठीक आहे म्हटलं. मग चांगलं गावातल्या रस्त्यानं मग चाललो रस्त्याच्या बाहेर. त्याच्यानंतर मग काय मग मोठ्या दिवशी जायचं होतं. मोठ्या दिवशी म्हणजे आमच्या इथलं सर चौक भरलेलं चौक असतो भाजी मार्केटचा, तिथं आलो. तिथून नंतर पूजेचं सामान सांगितलं त्या मामाला म्हटलं भाऊ पूजेचं सामान द्या म्हटलं आम्हाला. मग त्यांनी दिलं आम्हाला पूजेचं सामान. ते मोठं ते मंदिरात चौक आहे आमचं बाजार नरेंद्र. त्याच्यानंतर मग काय मग पुढं मोठे मिठाई दुकानावर गेलो. मिठाई दुकानावर घ्यायची तर आम्हाला जिलेबी. आता जिलेबी पाहिली मी म्हटलं आता जिलेबी रात्री काढून ठेवली काय म्हटलं, पुरी थंडी गार आहे म्हटलं ही नाही म्हणे सकाळचीच आहे म्हणे, पण आता गार पडली म्हटलं ठीक आहे चालेल. मग त्याच्यानंतर मग आलो आम्ही रस्त्यानं लागलो. म्हटलं की गाडीत पेट्रोल टाकून घ्या म्हटलं. पेट्रोल पंपवर आलो. मग पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये, 200 रुपये पेट्रोल टाकलं. नंतर म्हटलं चला आता घरी म्हटलं. मग आलो घरी.